नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला आम्ही स्टँड घेऊन बॉम्बे हायकोर्टसाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. पण तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, मी इथे मोठ्या अक्षरामध्ये लिहिते तुमच्यासाठी, आपली ही टेस्ट सिरीज म्हणून तुम्ही हिला बघू नका. ही टेस्ट सिरीज नाही, ही आहे प्रॅक्टिस सिरीज. ही आहे आपली प्रॅक्टिस सिरीज. प्रॅक्टिस सिरीज आणि टेस्ट सिरीजमध्ये खूप मोठा फरक असतो. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगते, आपली ही जी सिरीज असणार आहे प्रॅक्टिस सिरीज, त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि टेस्ट सिरीज कधी सोडवायची. टेस्ट सिरीज उपयोगाची नाही असं म्हणते का मी? असं नाही म्हणते, पण जोपर्यंत आपला सगळ्या विषयांचा सराव नाही झालेला आहे तोपर्यंत तुम्ही इथे डोळे झाकपणे जाऊन जर टेस्ट सिरीज देत असाल तर आत्ताच लिहून घ्या, मार्क माय वर्ड्स, यू आर नॉट गोइंग टू क्वालिफाय. बॉम्बे हायकोर्टच नाही, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही टेस्ट सिरीजच्या भरोशावरती पास होऊ शकत नाही. हे बघा, आपल्या बॅचमध्ये फीचर काय आहे, तुम्हाला काय मिळणार आहे ते सांगून देते. बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला इंग्लिश, मराठी, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स आणि कम्प्युटर, ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्या पेपरमध्ये आहेत. आता समजा इंग्लिशमध्ये तुमचं प्रिपोजिशन चालू आहे, तर टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना हे बॅचमध्ये हे सगळे विषय तुमचे कवर होतात. तुम्हाला मराठीचे हँडरिटन नोट्स मिळणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचे फॉर्म्युला बेस्ड तुम्हाला फॉर्म्युला तर मिळणार आहे, त्याखाली सोडवलेला तुम्हाला एक्झाम्पल प्रश्न दिसणार आहे. करंट अफेअर्सचे जर तुम्ही, हे बॅचबद्दल सांगते मी, जर तुम्ही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असाल तर इंग्लिशमध्ये करंट अफेअर्स मिळणार आहे, मराठी मिडियमचे असाल तर मराठीमध्ये करंट अफेअर्स, आणि कम्प्युटरचे तर माझे स्वतःचे नोट्स आहेत, लेक्चरमध्ये तुम्हाला काहीच लिहायचं नाही. लेक्चरच्या आधी मी तुम्हाला नोट्स देते आणि लेक्चरमध्ये काय काय झालं आहे ते अंडरलाईन पण तुम्हाला करायला लावते, ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. आता हे बॅचचं फीचर आहे, या बॅचमध्येच तुम्हाला टेस्ट सिरीजचं नाही म्हणते मी, जी बॉम्बे हायकोर्टची आपली बॅच चालू आहे त्यामध्ये या सगळ्या विषयांचं तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे लेक्चर्स मिळतात आणि नोट्स मिळतात, आणि त्याच बॅचमध्ये टेस्ट सिरीज पण मिळते. तेवढा एक वेगळा टेस्ट सिरीजचा कंपोनंट काढून आम्ही तुमच्यासाठी प्रॅक्टिस सिरीज आणलेली आहे. आता आपल्या बॅचमध्ये समजा इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन चालू आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल, तर प्रॅक्टिस सिरीजमध्ये तुम्हाला या प्रिपोजिशनवरती बॅचमध्ये जसं लेक्चर झालं, लेक्चरमध्ये 20 MCQs देते मी सोडवायला, जसं जसं आपण प्रिपोजिशन शिकत आहे. टाईम प्रिपोजिशन, मग टाईममध्ये ॲट, इन, ऑन, प्लस अजून बरेच असतात टाईम प्रिपोजिशनमध्ये, तर लेक्चरमध्येच मी 20-20-20 प्रत्येक प्रिपोजिशनवरती जसं शिकवलं त्याच्यावरती MCQs घेते. आफ्टर लेक्चर लगेच तुम्हाला एक्सरसाइज प्रॅक्टिस शीट मिळते, प्रिपोजिशन जो आपला टॉपिक झालेला आहे त्यावरती तुम्हाला MCQs मिळणार आहेत. उद्याला समजा आपलं प्रिपोजिशन ऑफ प्लेस झालं तर यावरती लेक्चरमध्ये MCQs, लेक्चर झाल्या झाल्या MCQs, ठीक आहे. असं करत करत इंग्लिशमध्ये आपल्याला नाऊन एक टॉपिक झाला त्यावरती MCQs, प्रोनाऊन त्यावरती MCQs, जसं लेक्चरमध्ये बॅचमध्ये लेक्चर झालं त्यावरती तुम्हाला लगेच प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे. आता जे या बॅचचे स्टुडंट्स आहेत त्यांचा तर लेक्चरसोबत नोट्ससोबत तिथेच अभ्यास होऊन चालला आहे, पण ही प्रॅक्टिस सिरीज कोणासाठी आहे, ज्यांनी ऑलरेडी कुठेतरी बॅच घेतली आहे. पण संगममधनं मागच्या वर्षी 70+ क्वेश्चन्स बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते, म्हणून मॅम माझं कुठेतरी मी इन्व्हेस्ट केलेली आहे, किंवा मी बँकिंग करतो, मी XYZ करतो, मला अभ्यास म्हणून काही बॅच नको आहे, मला टेस्ट सिरीज पाहिजे तुमच्याकडनं. त्यांच्यासाठी आपण लेक्चर्स नोट्स बॅचमधनं तो एक कॉम्पोनंट सोडून प्रॅक्टिस सिरीज तुमच्यासाठी आणलेली आहे. बॉम्बे हायकोर्टच्या बॅचमध्ये जे जे विषय चालू आहेत त्याची प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. मग आता त्याच दिवशी मराठीच्या लेक्चरमध्ये समजा संधी चालू असेल बॅचमधल्या विद्यार्थ्यांना, त्याचे लगेच लेक्चर स्पेसिफिक MCQs मिळतात. तुम्हाला लेक्चर्स नोट्स नाही, फक्त प्रॅक्टिस MCQs मिळतील. इकडे समजा तुमचं पर्सेंटेज चालू आहे, पर्सेंटेजमध्ये फक्त टाईप 1 जो सिम्पल असतो, पर्सेंटेज म्हणजे काय, आउट ऑफ
याच्यावरती तुम्हाला इथे प्रॅक्टिस MCQs मिळतील. रिझनिंगमध्ये समजा डायस चालू आहे, डायसचे लगेच प्रॅक्टिस MCQs, करंट अफेअर्सचे MCQs आणि कम्प्युटरचे, असे तुम्हाला जी प्रॅक्टिस सिरीज आहे ती 3 लेवलमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. हा बॅचचाच कंपोनंट आहे. बॉम्बे हायकोर्ट बॅचमध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हे तुम्हाला सगळं आयतं लेक्चर्स नोट्ससोबत मिळेल. पण जर तुम्हाला फक्त टेस्ट घ्यायची आहे तर त्याचं वर्गीकरण कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रॅक्टिस सिरीज, ठीक आहे. सगळ्यात पहिले लेवल 1. आणि जर तुम्ही कुठून टेस्ट सिरीज घेत असाल किंवा रँडमली कोणत्याही पुस्तकातून जरी टेस्ट सोडवत असाल तर माझं ऐका. याच्यानंतर ती स्ट्रॅटर्जी तुम्ही बिलकुल चालवू नका, ती चालणारच नाही. कारण की डायरेक्ट क्वेश्चन आता कोणी विद्यार्थी मला म्हणतात की मॅम माझं मॅथ्स अवघड आहे. मॅथ्स अवघड नसतं, पूर्ण मॅथ्स अवघड नसतं. मॅथ्समध्ये जे जे टॉपिक्स आहेत, पर्सेंटेज आहे, रेशो आहे, प्रपोर्शन आहे, टाईम अँड वर्क आहे किंवा ॲव्हरेजेस आहे, असे बरेच मिळून टॉपिक्स होतात. त्या टॉपिकमधनं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 टॉपिक येत नसतात, बाकी टॉपिक तुमचे क्लिअर असतात. त्यासाठी लेवल 1 खूप महत्त्वाची आहे. लेवल 1मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज MCQs मिळणार आहेत. टॉपिक वाईज. मग यामध्ये इंग्लिशचे माझे 50 लेक्चर्स आहेत बॅचमध्ये, तर तुम्हाला 50 गुणिले कधी 20 कधी 30 एवढे MCQs एका लेक्चरचे. नाऊनचे 30, त्यानंतर प्रोनाऊनचे 30, वर्बचे 30, असा जेवढा आपला सिलेबस आहे 20, 30, 40, 50 कितीही लेवल 1मध्ये जर टॉपिक मोठा असेल, जसे टेन्सेस मोठा आहे, वर्ब मोठा आहे, तर हे 50पर्यंतही जाऊ शकतात. म्हणजे फक्त एका विषयाचे तुम्ही सुमारे 300 ते 400, आपण जर याला 50पर्यंत किंवा त्याहून जास्त नेलं तर 300 ते 400 क्वेश्चन्स तुम्ही फक्त लेवल 1मध्ये इंग्लिशचे सोडवत आहात. त्यानंतर मराठी जर आपण बघितलं, मग यामध्ये सगळ्यात आधी भाषावलिपी, मग संधी किंवा जो काही सिलेबस आहे, समास, प्रयोग, प्रत्येका टॉपिकवरती तुम्हाला इथे MCQs लेवल 1मध्ये मिळणार आहे. रिझनिंग म्हटलं तर ब्लड रिलेशन्स वगैरे एक्सेट्रा जे रिझनिंगचे टॉपिक आहेत त्यावरती तुम्हाला लेवल 1मध्ये क्वेश्चन्स मिळणार आहेत. आता जेव्हा तुम्ही प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक कवर केलेला आहे त्यानंतर तुम्ही लेवल 2ला जायचं. लेवल 2. आता या लेवलमध्ये आपले इंग्लिशमधले जेवढे 10-20 टॉपिक होते तेवढे क्लिअर झाले. मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर सगळं क्लिअर झालं आहे. आता आपण पूर्ण सब्जेक्टला स्ट्रॉंग बनवायचं. इथे तुम्हाला कळालं की बाबा माझं नाऊन बरोबर आहे, येतं मला, प्रोनाऊन बरोबर आहे, ॲडवर्ब बरोबर आहे, वर्बमध्ये मला प्रॉब्लेम आहे. चला मी वर्बवरती जास्त माझ्या जे काही नोट्स आहेत तिथनं अभ्यास करतो आणि MCQs सोडवतो. मग आपला इंग्लिशचा पूर्ण एक स्तंभ तयार झाला, इंग्लिश आपला स्ट्रॉंग पॉईंट झाला. मॅथ्सवरती गेले तुम्ही तर तुम्हाला कळेल, चला माझं पर्सेंटेज बरोबर आहे, रेशो अँड प्रपोर्शन मला नीट येतं, पण मला टाईम अँड वर्क येत नाही. टॉपिक वाईजमध्ये तुम्ही टाईम अँड वर्कवरती लागेल तेवढे MCQs सोडवायचे. आता तुमचं मॅथ्स पण पूर्ण झालेलं आहे, तसंच रिझनिंग, तसंच कम्प्युटर, तसंच करंट अफेअर्स, असं तुम्ही पूर्ण टॉपिक वाईज जेव्हा स्ट्रॉंग केले प्रत्येक टॉपिक, मग तुम्ही लेवल 2मध्ये यायचं. इथे तुम्हाला फक्त इंग्लिश विषयाच्या, फक्त मराठी असे पूर्ण मिळून 6 विषयाचे तुम्हाला प्रत्येकी 3 टेस्ट मिळणार आहेत. ठीक आहे. इंग्लिशच्या फुल फ्लेजेड 3 टेस्ट, मराठीच्या 3 टेस्ट, अशा सगळ्या टेस्ट मिळणार आहेत. आणि यामध्ये अगेन तुम्ही सुमारे प्रत्येका विषयाचं सांगते मी तुम्हाला, एकेका विषयाचे 200 ते 300 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. 200 ते 300 एका विषयाचे, त्याला इंटू 6 जर आपण केलं तर 6 0 0 1800 क्वेश्चन्स इथे. 1800 हे मिनिमम सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. हे इथेच 4000 क्वेश्चन्स झाले आपले, 4000च्या सुमारास. आता आपले जेव्हा पूर्ण सब्जेक्ट्स क्लिअर झाले तेव्हा येते लेवल 3. आणि या लेवल 3मध्ये जी तुम्ही टेस्ट सिरीज म्हणता ना, डायरेक्ट इथे जायचं नसतं. जे आपले हे एवढे सगळे विद्यार्थी आपले जे पास झालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही आपले विद्यार्थी, हे सगळे विद्यार्थी या सगळ्या लेवल्समधनं गेलेले आहेत. त्यांनी लेवल 1 नीट सोडवली, लेवल 2 सोडवली, लेवल 3
त्यानंतर लेवल 3 वरती ते गेले. डायरेक्ट असं नसतं की तुम्ही टेस्ट सिरीज घेतली आणि सोडवायला लागले. तुम्ही डायरेक्ट सगळी बॉम्बे हायकोर्टची 6 विषय मिळून एकत्र टेस्ट सिरीज सोडवली तर तुम्हाला कळत नाही की मी इंग्लिशमध्ये पुअर आहे, की मी मॅथ्समध्ये पुअर आहे, की कम्प्युटरमध्ये, की रिझनिंगमध्ये, की कशामध्ये. आणि तुम्ही म्हणत राहता की मी मॅथ्समध्येच, मला मॅथ्स खूप अवघड जातं मॅम. अरे पूर्ण मॅथ्स अवघड जात नसतं. मॅथ्समध्ये पर्सेंटेज सगळ्यांना सोपं जातं. पर्सेंटेजमध्ये पण टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 सोपे असतात. तिथून पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा पर्सेंटेज अवघड जातं. आधी स्वची ओळख तर करा, त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. इथे तेव्हा पोचायचं आहे, आधी इथून पुढे जायचं आहे आपल्याला, मगच पास होणार आहे. असं हवेमध्ये अभ्यास करत जाऊ नका. संगममध्ये प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही बेसिकपासून विद्यार्थ्याला वर उचलून घेतो आणि त्यामुळेच ही अशी डिझाईन केलेली टेस्ट सिरीज आहे. आता इथे लेवल 3 मध्ये तुमच्या ग्रँड टेस्ट्स होणार आहेत बॉम्बे हायकोर्ट पॅटर्नवरती, 90 क्वेश्चन्स इन 60 मिनिट्स. आणि या टेस्टची ऑल महाराष्ट्र रँकिंग लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रातले प्रत्येका भागातले विद्यार्थी आहेत आपल्या बॅचमध्ये पण आणि टेस्ट सिरीजमध्ये पण. आपली दरवेळेस 23मध्ये पण 25मध्ये पण टेस्ट सिरीज खूप जास्त मोस्ट फेवरेट टेस्ट सिरीज होती. आता इथे तुम्हाला कळेल की बाबा मी एवढा अभ्यास केल्यानंतर माझे इतर कॉम्पिटिटर्स जे बॉम्बे हायकोर्टमध्ये पेपर देणारे ते किती मार्क्स घेत आहे 90पैकी आणि मी कुठे आहे. ठीक आहे, तुमच्या कॉम्पिटिटरसोबत तुम्हाला तुमची लेवल कळणार आहे. इथे जायचं आहे आपल्याला एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे, आपल्या टेस्टची फीस किती आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर वेबसाईटवर जा, इकडे जा तिकडे जा, काहीच नाही सांगत मी. सरळ खाली एक गुगल फॉर्म अटॅच करत आहे मी, त्यावरती सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे. तुमचं नाव टाका, ईमेल ॲड्रेस टाका, फोन नंबर टाका, फीस पे करा अँड यू आर गुड टू गो. ठीक आहे, बॅचमध्ये जे जे विषय चालू आहेत आत्ता सध्या त्या टेस्ट आपण टॉपिक वाईजमध्ये आणत आहोत. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर जो विद्यार्थी ह्या टेस्टबद्दल बोलेल त्याला पास व्हायचं नाही आहे असं मी गृहीत धरून चालणार आहे. आधी आपल्याला प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक क्लिअर करायचा आहे. टॉपिक झाल्यानंतर प्रत्येक विषय पुन्हा रिव्हिजन करायचा आहे आणि MCQ सोडवायचे आहेत, त्यावरती टेस्ट सोडवायचे आहे. मग इथे जायचं आहे की बाबा मी पूर्ण तयारी करून या युद्धाच्या मैदानात आलेलो आहे, आता बघतो मी माझे बाकीचे शत्रू किती तयार आहेत. ठीक आहे, तर मग आपण भेटूया आता नव्या जोमानी टेस्ट सिरीजसाठी. थँक्यू सो मच.